शिमगा झाला आणि पालखी घरी येणार यासाठी आम्ही आलोय आमच्या रत्नागिरीतल्या घरी. झालं ना, एवढंच आहे ना. झालं तेवढंच. कोकणात एक प्रथा आहे, ती म्हणजे शिमगा झाला म्हणजे होळी झाली की पालखी घरी येते. आणि आज आमच्या घरी पालखी येणार आहे, तर त्याच्यासाठीची तयारी चालली आहे. सारवण चाललं आहे. येस, फिनिश. यंदा काय आंबे जास्त नाहीत वाटतं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात या आंब्यांचा ब्लॉग मी केला होता. त्याच्यामध्ये आंबापोळी, आंबावडी, आंब्याची साठं असं सगळं दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. आणि तो ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. गळून गेला मोहन ना. सारवण आटपली आहे, आता रांगोळी काढायची आहे. साचे आहेत सगळे, पावलं पण आहेत, कोमळ आहे. आपल्याला पावलं लागणार आहेत, पण पावलं आहेत. अरे हे पडतच नाही. बोल होते हे धर टाक धर. आलो रात्री. हा हो हो. बाहेर बाहेर नको. थांब 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 ना. झालं. हा, एक सोडून एक कर. एक सोडून एक. एक पिवळा आणि एक लाल एकत्र. विराट खूप छान मदत करतोय मला रांगोळी काढायला. थँक्यू. वरती बघ. व्हेरी गुड. ओ त्यात ओतते म्हणजे व्यवस्थित परत घेता येतं. पालखीसोबत जे निशाण येतं ते इथे ठेवतात, यासाठीची ही रांगोळी. आमच्या आले ते आमच्याकडे जेवत आहेत ना ते. ठेवते बाहेर
आता पालखी आमच्या घरातून पुढच्या घरात गेली आहे. ते सुद्धा आमचंच मोठं घर आहे. पालखीनंतर आता फिरते खेळे येतील. खेळे आलेले आहेत. दुपारची वेळ आहे त्यामुळे उकाडा खूप आहे. विराट सगळ्यांना फ्रुटी वाटतोय. अरे त्या साईडला जा. माझ्या राणीचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या राणीचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या राणीचा संसार माझ्या राणीचा दरबार माझ्या राणीचा. पालखी आली, खेळे नाचून झाले आणि या वर्षीचा शिमगा इथेच संपला. आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील. सणानिमित्त उघडलेली घरं आता पुन्हा बंद होतील. दरवाजाची कुलपं पुन्हा मात्र वाट बघत बसतील पुढच्या सणाची. असो, अशा प्रकारे हा आपला ब्लॉग आपण इथेच संपूया. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. राजा राणीचा दरबार माझ्या राणीचा
तुला